घ्या पूर्ण उंची. पहिले पूर्ण उंची घ्या. टेप सरळ ठेवा पहिला. पूर्ण उंची घेतली. थांबा ना, त्यांना म्हणजे अंदाज येतो ना मग. पूर्ण उंची प्लस 1.5. हा, पूर्ण उंची प्लस 1.5. कमर उंची प्लस अर्धा. मुंडा टाका पहिला. 7चा. नंतर कमर उंची प्लस अर्धा. कमर उंची किती आहे? 14. 13 प्लस अर्धा. 13.5. कट उंची प्लस अर्धा. 22 प्लस अर्धा. नाही तोंडी पाठते तसं काय तर. आता हा स्टेप उचलायचा आणि इकडे ठेवायचा. ह्या साईडला सेम आपण. मुंडा 13.5 22.5. काय होते? छाती किती आहे? घ्या तिथं शोल्डरचं टाका आता. 12.5 टाका. कमर 1 इंच कमी टाकायची. ब्लाऊज ड्रेसला काय एवढं जास्त काही नसते. लूज टाईट आपण करू शकतो. ब्लाऊज परफेक्ट लागतो. छाती इथे कंबर. छाती झाली इथे कंबर टाका आता. 11.5 टाका. सीटगेर किती आहे तुझा? 48चा 14 किती? बाई प्लस 1.5 इंच. मग ते आरेवरचं ते 2 बायांचं तर राहिलं तसंच. आज पण राहिला ना. 3 दिवस झालं झाले. मार्किंग. आता हे जे शोल्डर घेतलाय तोच शोल्डर इथं टाक. 7.5 शोल्डर मार्किंग करून जोडा सरळ. ठीक आहे. काय आता छाती टाका. किती आहे? छाती किती त्यांची? 11.5 प्लस 2. 9 36 9.5. हां 9.5 प्लस 2 11.5. नाही 2 तिथं डॅश करा ना. आणि इकडं खाली घ्या. कंबर 1 इंच. आता 11.5 घेतलं. 10.5 घ्या. 10.5 13 नाही. 10.5 घ्या की. अहो 10.5 घ्या की. मग तिथं आता तुम्ही 11.5 कमी घ्यायचं. सरळ सांगा तुम्हाला. जास्त कन्फ्युज नाही व्हायचं. 11.5. हां सीडीएर किती आहे? सीट घेर आहे 45 आहे. 11.5 मग झालता. 11.5 प्लस 1.5 इंच. 13. 13. लक्षात. आता हे जोडून घ्या. आणि इथं पण खाली 13 घ्या. इथं खाली 13. सेमच. हा सेम. हा 13च. 13 इंच मोडून लक्षात. फक्त क्रॉस होऊन देऊ नको. घ्या आता जोडा तिथं सरळ जोडा. आता शेप कसं आहे? बारीक कसं घ्यायचं? याचं पण कसं आणि गळा पुढचा टाका तिथं. किती घ्यायचे पुढं? गळा इथं टाकायचं 3चा. 3 3.5. काय पाहिजे असेल ती तेवढी. 5चा 6चा 7चा 7चा लिप. आता त्याच्यामध्ये 7चा आहे गळा. मागचं कमी घ्यायचं असेल तर कमी, मोठं घ्यायचं असेल मोठं. 7चा गळा. त्याला गळ्याला अर्धा इंचाचा असतो ना. ठीक आहे. आलं लक्षात.